नमस्कार मैत्रिणींनो, नामको हॉस्पिटल तर्फे नवरात्रीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर श्रद्धा वाळवेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, नामको हॉस्पिटल. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडेंट, नामको हॉस्पिटल. आजच्या आपल्या या सदरात आपले आरोग्य आपल्या हाती या सदरामध्ये आपण बोलणार आहे ऑस्टिओपोरोसिस या विषयावरती, जो एक सायलेंट किलर आहे. तर मॅडम, तुम्ही आम्हाला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय हे सांगतात का जरा? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ठिसूळ हाडं किंवा हाडांचा ठिसूळपणा. तर महिलांमध्ये हे पुरुषांपेक्षा खूप जास्त प्रमाणात ऑस्टिओपोरोसिस दिसून येते. याचं कारण आहे की महिलांमधले जे हार्मोन्स असतात त्यामुळे हे सगळं घडत असतं. तसंच महिलांचा आहार पण जरा पुरुषांपेक्षा व्यवस्थित बेताचाच असतो, त्याच्यामुळे पण ऑस्टिओपोरोसिस त्यांच्यामध्ये दिसून येतो. आणि अनियमित मासिक पाळी, वारंवार होणारी बाळंतपणं, ॲबॉर्शन्स, मेनोपॉज आला की इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनची कमतरता, यामुळे पण ऑस्टिओपोरोसिस दिसून येतं. तर हे ऑस्टिओपोरोसिस हे सायलेंट किलर याला असं म्हटलंय कारण की ते अचानक एका दिवसात होत नसतं. हे हळूहळू जसं वय वाढतं तसं ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं आपली ठिसूळ होत जातात. म्हणजे प्रामुख्याने असं म्हणता येईल की महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचे चान्सेस वाढू शकतात. पण हे झालंय ऑस्टिओपोरोसिस, याची लक्षणं कशी काय, म्हणजे मला कसं कळेल की मला ऑस्टिओपोरोसिस होतोय? सगळ्यात पहिल्यांदा ऑस्टिओपोरोसिस असं लक्षात येतं की हाडं जशी ठिसूळ व्हायला लागतात तसं त्यांचा ते स्नायूंचा आणि शरीराच्या वजनाचा भार पेलू शकत नाही. त्याच्यामुळे हा अतिरिक्त ताण जो आहे तो स्नायूंवरती पडतो आणि त्याच्यामुळे अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे सगळं महिलांना सुरू होतं. कॅल्शियम आणि खनिज कमी असल्यामुळे हाडं ठिसूळ होत असतात. तर ह्याचं दुसरं एक लक्षण असतं की केस गळणे. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांना रक्त पण अंगात कमी असतं त्याच्या ॲनिमियाची पण यांना लक्षणं बरोबर दिसून येतात. कारण की ओव्हरऑलच ह्या बायका जरा अशा थकलेल्या, दमलेल्या अशा दिसतात. यांची चालण्याची लकब पण जरा आपल्याला लक्षात येतं की अशी ही जरा वाक आलेला आहे, हिला असे बेंड झालेल्या दिसतात. काही जणी कमरेतून वाकतात. तुम्ही बघितलं ना, अशा आज्या अशा वाकलेल्या दिसतात. याचं कारण असं असतं की हाडं ठिसूळ झाल्यामुळे, मणक्यांची हाडं ठिसूळ झाल्यामुळे त्या मणके जे आपले असतात त्याच्यामध्ये वर्टिब्रल बॉडीमध्ये मायक्रो फ्रॅक्चर्स होतात आणि त्यांची उंची कमी होते. आणि अशा आपल्या सगळ्या मणक्यांची थोडी 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 उंची जर कमी झाली तर त्या स्त्रीची पण उंची जसं वय वाढते तिची पण उंची कमी होत जाते. म्हणजे असं म्हणता येईल की बायका सतत जे कंप्लेंट्स करतात की माझी कंबर दुखते आहे, पाठ दुखते आहे, गुडघे दुखत आहेत, हे एक ऑस्टिओपोरोसिसचं लक्षण असू शकतं. हो, 100% हे ऑस्टिओपोरोसिसचंच लक्षण असतं. बरं, मग आता मॅडम याच्यावरती आपण काय, हे होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आपण याच्यासाठी? हे होऊ नये म्हणून एकतर सुरुवातीपासूनच आपण जसं घरकाम करतो, जेवण रोजचं आपलं करतो, रोजचे जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्याबरोबर वेट बेरिंग एक्सरसाइजेस म्हणजे चालणं, थोडं वेट लिफ्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला पाहिजे. पूर्वी कसं होतं ना की घरकाम करताना धुणं, भांडी, झाडू, फरशी नाही म्हटलं तरी भरपूर बायकांचा उठा बशाच्या व्यायाम होत असेल. आता अगदी इथून 10 पावलं भाजी घ्यायला जायचं असेल तरी पटकन 2 व्हीलरला किक मारली जाते किंवा मग ऑनलाईन ॲप्स असतात, घरपोच सगळं येतं. बरोबर आहे. भांडी धुवायला पण मशिनरी, त्याच्यामुळे कामं अशी काही फिजिकल ऍक्टिव्हिटीचा प्रादुर्भाव असं म्हणता येईल, हा एक मेजर फॅक्टर आहे याच्यामध्ये. आणि ऑफिस वर्क असतं, त्याच्यामुळे उन्हात जाणं होत नाही, उन्हात फिरणं होत नाही, मग सूर्यकिरणं मिळाली नाही की व्हिटॅमिन डीचा पण अभाव होतो. आणि हे जे बाहेरचे आपण बाजारचे जे प्रीकुक्ड गोष्टी आपण खातो, ताजं अन्न खात नाही, फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टी खातो, त्याच्यामुळे ताजं अन्न न मिळाल्यामुळे ते जे घटक हाडं तयार व्हायला जे घटक पाहिजे ते पण आपल्याला म्हणजे याच्यात हे पण येईल. सॉस आहे रेडीमेड, आपण जॅम वापरतो, सोडा, मला असं वाटतं सोडा पितो आपण, यांनी पण हाडांचं डिकॅल्सिफिकेशन होतं आणि हाडं ठिसूळ होतात. अगदी 100%. जितकं जास्त साखर तुम्ही खाणार, जितकं जास्त सोडियमचं इंटेक असणार, जसं आता तरुण पिढी थम्सअप, पेप्सी, कोला किंवा महिला पण आता स्मोकिंग, अल्कोहोल करायला लागल्यात, दारू प्यायला लागल्यात, तर ह्याच्यामधनं जे सोडाचं प्रमाण जे पोटामध्ये जातं त्याच्याने आहेत ते हाडं पण ठिसूळ व्हायला लागतात. ते कॅल्शियम जे आहे त्यांचं ते युरिन वाटे फेकलं जातं बाहेर आणि हाडांची म्हणजे तब्येत बिघडते असं म्हणायला पण हरकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायला हव्या. आता हाडांची तब्येत चांगली ठेवायची, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? नाही ठेवायची तुम्ही सांगितलं, पण चांगली ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? चांगली ठेवण्यासाठी हाडं काय नुसती कॅल्शियम, तुम्ही म्हणाल की मी कॅल्शियमची गोळी रोज खाईन आणि हाडं मजबूत करेन, याचं जर तुम्ही असं सांगितलं की मला केक बनवायचा आहे मी फक्त बेकिंग सोडा वापरेन तर चालणार का? तर तसं नाही आहे. हाडं बनवण्यासाठी
21 घटक आहेत आणि इतकी खनिजे लागतात जी नुसत्या एका कॅल्शियमच्या गोळीमधून मिळू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे एक चौरस आहार, फळभाज्या, पालेभाज्या, वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या, हिरव्या, पिवळ्या, मरून कलरच्या, जितके रंग तुम्ही घेणार तेवढे विटॅमिन्स तुम्हाला मिळणार. आणि व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी, तुमचं थायरॉईडचं फंक्शन चांगलं असणं, कारण की थायरॉईडचं फंक्शन कमी असलं तरी पण हाडांची ठिसूळपणा दिसून येतो. तर थायरॉईड तुमचं संतुलित असणं पण गरजेचं आहे. सगळ्या प्रकारचा आहार, प्रथिनं असलेल्या गोष्टी. आता व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही शेंगदाणे, फुटाणे खाऊ शकतात. नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, मांसाहार, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. नुसतं कॅल्शियम किंवा नुसतं हे घेऊन हाडं मजबूत होत नाही. कोलॅजन तयार करण्यासाठी प्रोटीन्सचा पण समावेश असायला पाहिजे शरीरामध्ये. म्हणजे संतुलित आहार आणि त्याच्याबरोबर मसल स्ट्रेंथनिंगसाठी व्यायाम करणं आणि ज्याच्यामुळे हाडं पण बळकट राहतील, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस सारखा राक्षस किंवा सायलेंट किलर म्हणतो त्याला जर तुमच्यापासून लांब ठेवायचं असेल तर. बरोबर ना मॅडम? अगदी बरोबर. म्हणजे वयस्कर महिलांमध्ये तुम्ही कशाने ही बाई गेली असं जर बघितलं की एखाद्या बाईचा मृत्यू कशाला झाला तर 80% वेळा ते असं खुब्याचा फ्रॅक्चर झालं. आत्ता चालू होती, मोरीत पडली, फ्रॅक्चर झाली आणि बेडरिडन झाली. तर हे असं होऊ नये. असं तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी लहान वयापासूनच मुलींच्या आहाराची, विहाराची, व्यायामाची आणि मध्यमवर्गीय महिलांनी पण आणि मेनोपॉजमधल्या महिलांनी स्पेशली आपल्या हाडांची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावरती. धन्यवाद.